गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. आपल्या चॅनलवर जीवनाचा आनंद, सुंदर रेसिपी आणि साधेपणाचा आनंद शेअर करतो. घर सजवणे, चविष्ट पदार्थ बनवणे आणि आनंद आयुष्य जगणे हीच आपली ओळख. तर सबस्क्राईब करा आणि आपल्या आनंदी कुटुंबाचा भाग व्हा. प्रेमाने जोडले राहा. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे आपल्या आईच्या काळापासून चालत आलेली पारंपरिक उन्हाळी वाळवण, मुगाची वडी. ही वडी वर्षभर टिकणारी आणि चविष्ट आणि अगदी घरगुती पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण बघूया. मी सकाळी 4 वाजता मुगाची डाळ भिजत घातली होती. 2 तास छान भिजू दिली पाण्यात आणि 7 वाजता 2-3 तासांनी 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायची. पूर्ण त्यातला हिरवा जो साल आहे तो काढून घ्यायचा आणि छान पाणी काढून कॉटनच्या कापडामध्ये थोडी सोकू घालायची आणि डाळ मात्र 2 घंटे छान सोकू द्यायची. त्यामध्ये तुम्ही जी मेथी येते वाळलेली ती मेथी छान भाजून घ्यायची. ती मेथीसुद्धा यामध्ये घालू शकतो आणि लसणाच्या पाकळ्यासुद्धा डाळ वाटताना आपण घालू शकतो किंवा हिरवी मेथी, ही मेथी छान भाजून घ्यायची तव्यावर आणि डाळ वाटताना त्यामध्येही टाकायची. डाळ वाटताना पाणी घालायचं नाही. थोडी जाडसर पण बारीक डाळ छान वाटून घ्यायची. आमच्याकडे याला पाटा म्हणतात. पाट्यावर छान मुगाची डाळ वाटलेली की छान वड्या चविष्ट होतात. पूर्ण डाळ मी वाटून घेते. पाट्यावर एक वेळ वाटलेली डाळ थोडी जाडसर झाली असेल तर ती डाळ पुन्हा वाटून घ्यायची. बघू शकता कोणी हिरवी मेथीसुद्धा घालतात. मी सुद्धा हिरवी मेथी छान धुवून स्वच्छ करून त्यामध्ये घातली आणि डाळीसोबतच पेस्ट करून वाटून घेतली आणि थोडी जाडसर झाली की पुन्हा ती वाटून घ्यायची छान. बघू शकता हिरवी मेथी घातलेली डाळ आणि बिन मेथी घातलेली डाळ, सोकू घातलेली. आमच्याकडे याला परडं म्हणतात. त्यावर स्वच्छ कापड किंवा प्लास्टिकची शीट घ्यायची आणि त्यावर छोट्या छोट्या गोळ्या करून वड्या टाकून घ्यायच्या. बघू शकता दोन्ही हाताच्या मधोमध जे आपण वाटण केलं होतं त्या वाटणाचा पूर्ण चम्मचने फिरवून घ्यायचं आणि छोट्या छोट्या अशा गोळ्या निंबा एवढ्याला किंवा अशा छोट्या छोट्या तुम्ही पूर्ण त्या कापडावर, स्वच्छ कापडावर टाकून घ्यायच्या आणि ह्या वड्या 2 ते 3 दिवस उन्हात छान वाळू द्यायच्या. आणि बघू शकता पूर्ण वर्षभर या वडीला काहीच होत नाही. वर्षभर ही वडी टिकते. जेव्हा आपण डाळ वाटतो तेव्हा मात्र पाणी लागू द्यायचं नाही. पण आता मात्र थोडा पाण्याचा हात घेऊन असा गोळा करायचा आणि छोट्या छोट्या वड्या पूर्ण स्वच्छ कापडावर किंवा तुम्ही टेरेसवर प्लॅस्टिक टाकून त्या पसरू शकता. छान 2-3 दिवस याला ऊन द्यायची. आणि बघू शकता मी पूर्ण वड्या टाकून घेतलेल्या आहे. ही उन्हाळी वडी वर्षभर तशीच टिकते आणि पॅकबंद डब्यामध्ये कडक उन्हात वाळल्यानंतर हिला डबाबंद याच्यात पॅक करून ठेवायची. वाढल्यावर हवाबंद डब्यात पुन्हा साठवून घ्यायची. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.